ऑलराईट मंडळी, मराठी सिनेमासृष्टीकडनं आणखीन एक ट्रेलर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे भेरा द डेफ. आता द डेफ हे लिहून दिल्याबद्दल धन्यवाद. कारण भेराचा अर्थ लगेच पटकन उमगला नसता. मी खरं तर रिसर्च केल्यानंतर मला समजलं. आता बहिरा आपण ज्यावेळेला असं म्हणतो, तर त्याचा अपभ्रंश होऊन भेरा असं झालंय ते. आणि मालवणी भाषेतले अपभ्रंश आहे, त्याच्यामुळे काहीच हरकत नाहीये. मला असं वाटतं, की महाराष्ट्रात विविध दर 15 किलोमीटरनंतर थोडी-थोडी भाषा चेंज होत जाते. तर फार त्याचं काही अजिबात मला वाटत नाही. एकंदरीत जेव्हा-जेव्हा कोकण दाखवला जातो मराठी सिनेमांमध्ये असेल किंवा कुठच्याही सिनेमाच्या माध्यमातून असेल, तर खूप भारी वाटतं. कारण आपल्या महाराष्ट्रीयन्ससाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, की आपल्या स्वतःच्या हक्काचा असा स्वर्ग आपल्या नशिबात आहे. जेव्हाही खूप कंटाळा येतो रेग्युलर आयुष्यामधनं, तेव्हा थोडासा वेळ काढून नक्की कोकणाला व्हिजिट द्यावीशी वाटते आणि अशा पद्धतीचे सिनेमे जेव्हाही आपण मग पाहतो, तेव्हा नक्कीच अजून जास्त ती इच्छा प्रबळ होते. तर मला असं वाटतं, की फक्त या सिनेमामध्ये कोकण जरी त्यांनी दाखवलेलं असलं छान नयनरम्य आणि नेत्रसुख देणारं, तरीसुद्धा या सिनेमाचा विषय जो आहे तो फार गंभीर आहे आणि तो नक्कीच आपल्याला खूप हळवं करून जाणारा ठरणार आहे. कारण या सिनेमाचा जो प्लॉट आहे तो अशा पद्धतीने आहे, की 2020 साली आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खरं तर वैश्विक महासंकट जे आलं, तर हा जो एक रोग आला कोविड, ज्याच्यामुळे सगळ्यांच्या आयुष्याची उलथापालथ झाली आणि अगदी शहरांमध्ये जे नोकरीनिमित्त गेलेली जी मुलं-मुली होती गाव सोडून, तर ती परत गावाकडे परतू लागली होती. पण मग त्यावेळेला गावातल्या लोकांनी त्यांना आतमध्ये नाही घेतलं बाबा रे, की 14 दिवस तुम्ही क्वारंटाईन व्हा. मग तुमचा क्वारंटाईनचा पिरियड संपल्यानंतर मगच तुम्हाला गावामध्ये प्रवेश. कोण पाहुणा-बिहुणा इलो तर पहिला माका कळवायचा. होय होय होय. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुरेश नावाचा एक मुलगा आहे, जो शहरातून आपल्या आईला भेटायला परत कोकणी जातोय आणि अ, अ, तर मग त्याला कशा पद्धतीने मग गावातली लोकं बाहेरच ठेवतात. मग तो त्याच्या आईला भेटतो का आणि कधी भेटतो? मग त्याच्यानंतर विष्णू नावाचा जो एक मुलगा आहे, खूप गोड मुलगा आहे. खरं तर तो मूकबधीर आहे, अनाथ पण आहे. तर तो त्या आईला कशी मदत करतो आणि मग त्या मुलाला आणि आईला तो एकमेकांची भेट घालून देतो का? तर या सगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला सिनेमामध्ये उलगडता येणार आहेत. आता या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे श्रीकांत प्रभाकर आणि हा सिनेमा त्यांचा पहिलाच आहे ॲज अ दिग्दर्शक म्हणून. पण जेन्युइनली काही-काही सीन्स कमालीचे आहेत. ट्रेलर पाहता एकंदरीत असं वाटत नाही आणि ट्रेलरमधनं फारशी स्टोरी पण आणखीन जास्त उलगडली नाहीये. ते पण एक बरं केलं जरा. या सिनेमाने ॲक्चुअली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती ऑलरेडी खूप मोठं नाव कमावलेलं आहे. कारण खूप लोकांच्या पसंतीला हा उतरला. याला खूप सगळे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. इतकं सुंदर रिकॉग्निशन मिळाल्यानंतर 28 फेब्रुवारीला मेकर्सने सगळ्यात आधी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जितकीही नाट्यगृह आहेत, तिथे या सिनेमाचा त्यांनी या सिनेमाला रिलीज केलं. जेणेकरून ॲक्चुअल अस्सल मालवणी लोकं, की ज्यांच्यातली ही कथा आहे, त्यांच्यापर्यंत सगळ्यात आधी तो पोहोचावा ही प्रामाणिक इच्छा त्यांची होती आणि त्यासाठी त्यांचं खूप-खूप कौतुक. कारण बरेचदा काय होते, की मोठमोठ्या टियर 1, टियर 2 सिटीजमध्ये पर्यंतच फक्त मराठी सिनेमे पोहोचतात. पण छोट्या तालुका लेव्हलला अजून पण किंवा गावाकडे अजून पण सिनेमे पोहोचत नाहीये. तर त्यासाठी त्यांचं खूप-खूप कौतुक मेकर्सचं. आणि आता 28 फेब्रुवारीला त्यांनी तिकडे रिलीज केल्यानंतर आता फायनली ऑन अ पब्लिक डिमांड 21 मार्चला हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये रिलीज केला जातोय थिएटर्समध्ये आणि त्याच्याचमुळे मला सगळ्या मेकर्सचं खूप-खूप कौतुक करावंसं वाटतंय. कारण खूप सुंदर विषय घेऊन ते आलेले आहेत. नक्कीच आपल्या सगळ्यांना खूप हळवं करणार आहे हा सिनेमा. पण त्यातल्या त्यात जर का कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर दीपक जोईल, श्रद्धा खानोलकर, प्रमोद कोयंडे, आकांक्षा खानोलकर, श्रीकांत प्रभाकर स्वतः जे दिग्दर्शक आहेत या सिनेमाचं, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये एक रोल केलेला आहे. एकंदरीत सगळी कास्टिंग पाहता सगळी माणसं फ्रेश आहेत. सगळ्यांचा कदाचित हा पहिलाच सिनेमा आहे आणि त्याचमुळे मी या सिनेमाबद्दल खूप-खूप एक्सायटेड आहे. कारण अशाही नवीन काही चेहऱ्यांना नक्कीच संधी मिळणं फार गरजेचं आहे मराठी सिनेमासृष्टीमध्ये. तरच फोकलोर स्टोरीज येत राहतील, तरच वेगवेगळे जॉनरा येत राहतील आणि तरच वेगवेगळ्या रिफ्रेशिंग अशा कथा आपल्या सगळ्यांसमोर येत राहतील. असं मला वाटतं. एकंदरीत मी फार एक्सायटेड आहे या सिनेमासाठी. तुमचं काय मत आहे "भीरा" या सिनेमाबद्दलचं ते मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.